ईव्हीएम विरोधात आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसतायत। 4 महिन्यात माळशिरसची पोटनिवडणूक लागणार असल्याचा दावा माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलाय। तर निवडणुकीचं आव्हान जानकरांनी सुद्धा स्वीकारलंय। पाहुयात नेमकं झालंय तरी काय। माळशिरसमध्ये पोटनिवडणूक होणार, रणजितसिंह निंबाळकरांच्या दाव्यानं खळबळ। उत्तम जानकरांनी पोटनिवडणुकीचं आव्हान स्वीकारलं। लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पराभवाचा धक्का बसला। त्यांनी पराभवाचं खापर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर फोडलं। तर उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवर आवाज उठवत दिल्ली गाठली। त्यावर आपला जातीचा दाखला बोगस असल्याचं लपवण्यासाठी जानकरांनी ईव्हीएमचा मुद्दा पुढे आणल्याचा आरोप राम सातपुतेंनी केला होता। हे सगळं झालेलं असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 4 महिन्यात माळशिरसची पोटनिवडणूक होणार असल्याचा दावाच केलाय। विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे आणि ते कसे जातील हे देवेंद्रजी बघतील। तुम्ही आता सांगितलंय गणित कुठेतरी चुकलंय, आता गणित दुरुस्त होणार आहे। माझ्या विधान भवनामध्ये रामभाऊ जातील, त्याचं गणित दुरुस्त होईल। याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही। 4 महिन्यामध्ये पोटनिवडणूक काय, त्या निवडणूक कशी लागेल किंवा ते कसे त्यांना क्रॉप करतील, काय करतील, काय पक्ष ठरवेल। राजकारणात कायम आक्रमक भूमिका घेणारे आमदार उत्तम जानकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं पोटनिवडणुकीचं आव्हान स्वीकारलंय। मी तर गेल्या अनेक दिवसापासून पोटनिवडणूक घ्या म्हणून या सरकारच्या पाठीमागे लागलोय आणि सरकार घेत नाही याचं दुःख आहे। त्यांनी तातडीनं घ्यावी, म्हणजे या देशामधली लोकशाही पारदर्शक होईल, भयमुक्त होईल आणि खऱ्या अर्थानं जे लोकांच्या मनामध्ये ते राज्य येईल आणि त्यासाठी ही पोटनिवडणूक होणं गरजेचं। 2009 पासून आमदार होण्यासाठी उत्तम जानकर यांनी अनेक वेळेला पक्ष बदलले। मात्र 2024 मध्ये कट्टर विरोधक असलेल्या मोहिते पाटलांशी जुळवून विजयाचा गुलाल उधळला। मात्र उत्तम जानकरांची हीच आमदारकी धोक्यात आली आहे का, अशी चर्चा आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दाव्यानंतर सुरू झालेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माळशिरस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।